वृषभ राशीवाल्यांनो, आज आपण तुमच्या आयुष्यातले असे 11 कटू सत्य जाणून घेणार आहोत जे तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितले नसेल. असे कटू सत्य जे तुमचं पूर्ण आयुष्य बदलून ठेवेल. जर तुमचीही रास वृषभ असेल किंवा तुमच्या जवळपास असणाऱ्या लोकांची रास वृषभ असेल तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. आज तुम्ही एका अशा राशीबद्दल ऐकणार आहात ती वरून शांत दिसते पण आतून अखंड जिद्द, स्थिरता आणि अग्नीसारखी ताकद घेऊन जन्माला आलेली आहे. हो, आपण बोलतोय वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीला समजणं सोपं नाहीये आणि त्यांना हरवणं तर अशक्यच आहे. लोकांना वृषभ रास साधी, शांत, स्थिर आणि स्वतःच्याच दुनियेत हरवलेली वाटते. पण प्रत्यक्षात वृषभ राशीचं मन म्हणजे भावनांचा खोल समुद्र, निर्णयांची कठोर भिंत आणि स्वभावातील अद्भुत शिस्त. ही रास इतकी खोलवर समजण्याजोगी आहे की साधारण लोकांना त्यांच्या आयुष्याचे संघर्ष, त्यांची संवेदनशीलता, त्यांचा शांत राग आणि त्यांची निष्ठा कधीच दिसत नाही. तर मित्रांनो, तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया. पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ बघताय तर नक्कीच चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये जर तुमची रास वृषभ असेल तर होय मी वृषभ राशीचा अशी कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. वृषभ राशीचं वास्तविक रूप आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते नात्यामध्ये 100% देतात पण एखादा दुखावला तर कायमचाच दुरावतात. ते शांत राहतात पण काहीही विसरत नाही. ते प्रेम खोल देतात, विश्वास हळू देतात. ते स्थिर असतात पण आतून असुरक्षित होऊ शकतात. ते मेहनती असतात पण मान मिळाला नाही तर ते तुटतात. ते जिद्दी असतात पण त्यामागे जीवनभराचे घाव असतात. लोक त्यांच्या शांततेला कमजोरी समजतात पण त्यांना कल्पनाही नसते की हीच शांतता एक दिवस पर्वत हलवू शकते. या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्या वृषभ राशीच्या आयुष्यातील 11 कटू सत्य ज्याबद्दल कोणीही बोलत नाही पण 100% खरी आहे. तुम्ही ऐकाल तर वृषभ राशी प्रेमात का तुटते, लोकांना त्यांच्या भावना कधी का समजत नाही, त्यांचा राग शांत का असतो पण धोकादायक का ठरतो, ते एकदा मागे हटले की परत का येत नाही, त्यांच्या आयुष्यात पैसा आणि मेहनतीचं महत्त्व एवढं मोठं का असतं, ते नात्यात इतके प्रामाणिक असतात तरी त्यांना जास्त दुःख का मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृषभ राशीला जगात इतका गैरसमज का सहन करावा लागतो. तर वृषभ राशीचं मन चंद्रासारखं आहे, त्यांची इच्छाशक्ती पर्वतासारखी अढळ. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात ते फक्त भविष्य नाही तर वृषभ राशीच्या संपूर्ण आयुष्याचं सत्य आहे. हे 11 कटू सत्य तुमचं वृषभ राशीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. कदाचित तुम्ही स्वतःकडेही पाहणं बदलाल. म्हणून तयार व्हा कारण पुढे येणार आहे वृषभ राशीच्या मनाचा, स्वभावाचा आणि आयुष्याचा सर्वांचा प्रामाणिक, सर्वात खोल आणि सर्वात कडू खुलासा. जर तुम्ही स्वतः वृषभ राशीचे असाल तर नक्कीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कमेंटमध्ये होय मी वृषभ राशीचा अशी कमेंट नक्कीच करा. चला सुरुवात करूया. कटू सत्य 11. त्यातलं सगळ्यात पहिलं कटू सत्य. वृषभ राशी नात्यात स्वतःचं हृदय गुंतवते आणि ते हृदय तुटलं तर त्यांच्यातलं सगळंच बदलतं. नातं सावकाश, स्थिर आणि खोल बांधतात. वृषभ राशीवर विश्वास ठेवायला लोकांना वेळ लागतो पण वृषभ राशीला देखील मन उघडायला खूप वेळ लागतो बरं का. ते नातं उगीच सुरू करत नाही, ते समोरच्याला खोलवर समजून घेतात, निरीक्षण करतात आणि मगच मन देतात. एकदा दिलं की त्यांच्या भावनांचे दरवाजे पूर्ण उघडले जातात. 2 म्हणजे नात्यात ते आईसारखी काळजी घेतात.
वृषभ राशी प्रेमात पडले की ते समोरच्याला सुरक्षित ठेवतात, त्याच्या भावना सांभाळतात, त्यांचे स्वप्न, त्यांचा संघर्ष समजून घेतात, नात्यात स्थिरता आणतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदल न होणारी निष्ठा देतात. त्यांचं प्रेम हे क्षणिक नसतं बरं का, ते जीवनभरासाठी असतं. पण त्यांच्याकडे ना एक नैसर्गिक भीती असते, ती म्हणजे विश्वास तुटण्याची. वृषभ राशी बाहेरून जरी मजबूत दिसते पण त्यांच्या भावनांचं जग हे खूप संवेदनशील असतं. ते मनातून विचार करतात, मी देतोय तेवढं मला मिळतंय का, मी एकटाच प्रयत्न करतोय का, मी प्रेम देतोय आणि ते परत येतंय का. ते हे प्रश्न कोणाला सांगत नाही पण ते शांतपणे आतूनच जखमी होत असतात. नात्यातील दुर्लक्ष वृषभ राशी अजिबात सहन करू शकत नाही. वृषभ राशीला राग नको असतो, भांडण तर अजिबात नको असतं. त्यांना फक्त आणि फक्त 2 गोष्टी हव्या असतात, ते म्हणजे आदर आणि सातत्य. जर समोरची व्यक्ती अचानक बदलायला लागली, दुर्लक्ष करायला लागली, संवाद कमी केला, मोल कमी केलं किंवा वरवरचं वागू लागली ना, तर वृषभ राशीचे लोक बोलत नाही, ते मनामध्ये तुटायला लागतात. आणि एकदा मन तुटलं तर त्यांना परत जुळणं हे अशक्य. वृषभ राशीचे लोक नातं संपवताना आवाज करत नाही, ते बंद दरवाजे आपटत नाही, तर ते रडूनही सांगत नाही, ते ओरडतही नाही. ते करतात एकच गोष्ट, ते म्हणजे शांत होतात आणि आतूनच दूर होतात. ही शांतता हीच त्यांची सर्वात धोकादायक खूण असते. लोकांना वाटतं ते शांत आहे म्हणजे सर्व ठीक आहे, पण प्रत्यक्षातपणे त्या शांततेत त्यांचं संपूर्ण जग बदलत असतं. एकदा विश्वास तुटला की वृषभ राशीचा हृदयद्वार कायमचा बंद होतो. ते परत येत नाही, ते दुसरी संधीही देत नाही. ते स्वतःला पुन्हा दुखवूनही घेत नाही, कारण त्यांनी आधीच खूप दिलेलं असतं आणि जर ते पुरेसे ठरलेलं नसेल तर त्यांना कळतं की तो माणूस त्यांच्या आयुष्यभरासाठी योग्य नाही आहे. लोकांना वाटतं ते हट्टी आहे, पण प्रत्यक्षात त्यांचं मन खूप दुखलं असतं. वृषभ राशीचा हट्ट हा स्वाभिमानातून येतो. ते कोणालाही त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घ्यायला देत नाही. त्यांचा निर्णय हा कायम अंतिम असतो, कारण तो रागातून नाही तर खोल विचारातून घेतलेला असतो. आता ह्या कटू सत्याचा सारांश असा आहे, वृषभ राशीचं प्रेम स्वच्छ, प्रामाणिक आणि खोल आहे. म्हणूनच त्यांचं हृदय जरी तुटलं तरी ते स्वतःला बदलून टाकतात. नातं जिवंत ठेवण्यासाठी ते मर्यादा पलीकडे जपतात. पण एकदा त्यांना जाणवतं की एकटेच लढत आहेत, ते सामना सोडतात, ते नातं सोडतात. आता बघूया कटू सत्य दुसरं. वृषभ राग दाबते, भावना लपवते, म्हणून लोकांना त्यांचं दुःख दिसत नाही. बरोबर, ते अगदी शेवटपर्यंत शांत राहतात. त्यांच्यासाठी शांतता म्हणजे कमजोरी नाही तर ती त्यांची जीवनशैली असते. ते भांडत नाही, आवाज करत नाही, ते नाट्य करत नाही, ते लोकांना दोषही देत नाही, ते त्यांना त्रासही देत नाही. ते त्यांना त्रास होतो ना, तेव्हा ते बोलून दाखवण्याऐवजी ते मनात ठेवतात. ते आपल्या भावनांना शब्द देऊ शकत नाही. वृषभ राशीला भावनिक विषय खूप खोल लागतात, पण ते त्याबद्दल सहज बोलत नाही, कारण त्यांना 3 गोष्टीची नैसर्गिक भीती असते: गैरसमज होण्याची, कमी लेखलं जाण्याची किंवा भावना व्यक्त केल्यावर कमजोर वाटण्याची. म्हणून ते त्यांच्या मनातलं हे मनातच ठेवतात. ते लोकांच्या वाईट वागण्याला शांतपणे सहन करतात. वृषभ राशीचं मन खूप मोठं असतं, म्हणून ते तक्रार नाही करत, अपेक्षा नाही ठेवत, आवाज नाही उठवत, गैरसमज दूर करण्यासाठी धावून जात नाही. ते फक्त निरीक्षण करतात आणि मनात शांतपणे नोंद घेतात, हा माणूस माझ्यासाठी नाही. पण त्यांच्या शांततेत जळत असतो दुःख, विश्वासघात आणि न बोललेले शब्द. वृषभ राशी बाहेरून शांत दिसते, पण आतून त्यांच्यात एक वादळ उसळत असतं. हे वादळ म्हणजे न ऐकलेल्या गेलेल्या भावना, न बोललेले वेदना, दुर्लक्षित होण्याचा राग, मनात सतत फिरणारे विचार. ते हे सगळं कुणालाच सांगत नाही. लोकांना वाटतं ते थंड आहे, पण ते तुटलेले असतात. वृषभ राशीच्या शांततेला लोक काही फरक पडत नाही असं समजतात, पण प्रत्यक्षात ही शांतता म्हणजे त्यांचं मन तुटतंय याची खूण असते. ते बोलणार नाही, ते भांडणार नाही, ते सांगणारही नाहीत, पण त्यांच्या मनातल्या शांततेचा अर्थ असतो, मी आता जास्त सहनही करणार नाही.
जेव्हा शांतता शेवटी रागात बदलते तेव्हा त्यांचा स्वभाव 180 डिग्री बदलतो. वृषभ राशीला राग अनावश्यक येत नाही, पण जेव्हा शेवटी ते फुटतात त्यांचा निर्णय अंतिम असतो. ते सर्व नाती, लोक, परिस्थितींना दूर करतात आणि कधीही मागे वळून पाहत नाही. त्यांच्या शांत रागाची ताकद इतरांना ते हादरवतात. कटू सत्याचा सारांश असा आहे, वृषभ राशी शांत राहते तोपर्यंत त्यांची शांतता एक दिवस दूर जाण्याचा निर्णय बनते. ते जितके जास्त शांत तितकेच खोल आणि तितकेच धोकादायक जेव्हा त्यांच्या भावनांचा अंत होतो. आता बघूया कटू सत्य तिसरं. वृषभ राशीची शांतता लोकांना समजत नाही. वृषभ राशीची एक अशी खास गोष्ट आहे जे जगाला पूर्णपणे चुकीची समजली जाते. ते शांत असतात पण कमकुवत नसतात. लोकांना वाटतं हा काहीच बोलत नाही म्हणजे याच्यात दम नाही. हा शांत आहे म्हणजे हे काही मनावर घेत नाही. हा प्रतिक्रिया देत नाही म्हणजे याला काही फरक पडत नाही. पण खरी गोष्ट काय आहे माहितीये? वृषभ राशीची शांतता हा त्यांचा सर्वात मोठा शस्त्र आहे. वृषभ शांत होतात कारण ते आधी निरीक्षण करतात. ते एखाद्या व्यक्तीचं बोलणं, वागणं, हेतू, स्वभाव सगळं शांतपणे समजून घेतात. त्यांना भांडण, त्रास, गोंधळ यात जायचं नसतं. म्हणून ते आपला आवाज वाढवत नाही किंवा अनावश्यक चर्चाही करत नाही. ते बाहेरून शांत दिसतात पण आतून अतिशय तीव्रपणे विचार करत असतात. लोकांना वाटतं वृषभ भावनाशून्य आहेत, पण खरं तर ते खूप खोलवर भावना अनुभवतात. फरक इतकाच की ते भावना मनातच ठेवतात, कोणालाही दाखवत नाही. त्यांना माहीत असतं लोक भावना पाहून फायदा घेतात, म्हणून वृषभ त्यांचं मन खूप काळजीपूर्वक जपून ठेवतात. शांततेचा सर्वात मोठा गैरसमज, लोक वृषभावर वार करतात कारण ते शांत असतात म्हणून लोक त्यांना हलकं समजतात. कधी कधी ते त्यांना त्रास देतात, तडजोडीला भाग पाडतात किंवा वापरूनही घेतात. पण त्यांना हे माहीत नसतं की वृषभ एकदा पुरे झालं म्हणाले की शांतता तुटते आणि त्यांच्या आयुष्यातून ते लोक कायमचे निघून जातात. वृषभ शांत असतो पण विसरत काहीच नाही. तो राग राखत नाही पण शिकतो. दुसऱ्याच्या वेळी तो चुकीचा माणूस त्याच्या आयुष्यात येऊ शकत नाही. त्याची शांतता म्हणजे मी बघतोय आणि योग्य वेळी निर्णय देखील घेईल. कटू सत्य, वृषभ राशी हे जगातील सर्वात शांत पण सर्वात धोकादायक शांत लोक असतात. कारण त्यांच्या निर्णयात एकदा काही बसलं तर ते मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नसतो. यानंतर बघूया कटू सत्य चौथं. वृषभ राशीला विश्वास ठेवायला वेळ लागतो, पण एकदा ठेवला की ते आयुष्यभर सोडत नाही. वृषभ राशीचं मन म्हणजे तिजोरीसारखं असतं. ती सहज उघडत नाही आणि ज्याला उघडते त्याच्यावर कायमची मोहर बसते. वृषभ कोणावर लगेच विश्वास ठेवत नाही कारण ते विश्वासाला भावना नाही तर जबाबदारी मानतात. लोक नवीन माणसांवर पटकन विश्वास ठेवतात, मन मोकळं करतात, बोलतात, हसतात. पण वृषभ तसं अजिबात करत नाही. ते एखाद्या व्यक्तीला काळानुसार हळूहळू शांतपणे ओळखतात. त्याच्या शब्दांपेक्षा वागणूक पाहतात. त्याच्या गोड बोलण्यापेक्षा कृतीकडे लक्ष देतात. ते मन उघडायचं नाही ठरवलं तर जगातील कुणीही व्यक्ती ते उघडू शकत नाही. का? कारण वृषभ एकदा भावनिक जखम झाली तर खूप खोलवर दुखवतात. लोकांना वाटतं ते मजबूत असतात. हो, ते मजबूत असतात, पण मनाला एखादा धक्का बसला की ते शांत होतात, मागे हटतात आणि त्या व्यक्तीला हळूहळू अंतरावर ठेवायला सुरुवात करतात. वृषभ राशीची एक कमाल गोष्ट, ते नातं टिकवण्यासाठी 100% देतात. ते एकदा कोणावर प्रेम केलं, कोणावर विश्वास ठेवला किंवा कोणाला आपल्या जवळ घेतलं तर त्या व्यक्तीसाठी कायमही काहीही करू शकतात. त्यांचं अगदी लॉयल्टी इतकं प्रचंड असतं की लोकांना अगदी अतिशय जास्त वाटू शकतं. पण खरी गोष्ट अशी की वृषभ नात्यात बदलत नाही. लोक बदलतात आणि वृषभ शांतपणे दूर जातात. सगळ्यात कटू सत्य म्हणजे काय? वृषभाच्या आयुष्यात खूप लोक येतात, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या जवळ फक्त 2 ते 3 लोक पोहोचतात आणि जे पोहोचतात त्यांच्यासाठी वृषभ आयुष्यभर उभा राहतो. वृषभाचा विश्वास म्हणजे एकदाच मिळणारी संधी. त्याच्यावर पाय ठेवला तर वृषभ आयुष्यात शिरकाव पुन्हा कधीच होऊ देत नाही.
म्हणून आता आपण बघूया कटू सत्य 5वं. वृषभ राशी नात्यात खूप देतात पण परत त्यांना तेवढंच मिळत नाही. वृषभ राशीचा सर्वात मोठा भावनिक संघर्ष म्हणजे ते नात्यामध्ये, मैत्रीत, प्रेमात जितकं देतात तितकंच त्यांना क्वचित परत मिळत नाही. वृषभ नात्यात स्वतःला विसरतात. ते एकदा एखाद्या व्यक्तीला आपल्या हृदयात घेतलं की त्याच्यासाठी काय करतात, वेळ देतात, लक्ष देतात, आधार देतात, समस्या सोडवतात, त्याच्या भावनांना प्राधान्य देतात, स्वतःच्या गरजा मागे ढकलतात. ते नात्यात 100% नव्हे तर 200% देतात. पण दुर्दैव हेच की खूप वेळा त्यांचा ह्या चांगुलपणा लोक वापरून घेतात. कारण वृषभ दिसायला नव्हे तर खरंच काळजी करत असतात. त्यांचा प्रेमाची पद्धत ही खरी असते, नाटक नाही, स्वार्थ नाही, शब्दांचे प्रदर्शन नाही, ते कृतीतून प्रेम दाखवता. आणि ही कृती एवढी मोलाची असते की सगळे तिथे मूल्य समजून घेत नाही. लोकांना वाटतं वृषभ मजबूत आहे म्हणून ते टिकतील, पण आतून वृषभ खूप संवेदनशील असतात. जेव्हा त्यांना परत प्रेम, आदर, आधार मिळत नाही तेव्हा ते आतून हळूहळू मोडत जातात. शांतपणे कुणालाही न कळू देता हसत हसत. वृषभ नातं सांभाळतात पण स्वतःला मोडून नातं टिकवणं त्यांना अजिबात आवडत नाही. ते 100 वेळा देऊ शकता पण एकदा त्यांना जाणवलं की ही व्यक्ती मला कधीच समजणार नाहीये तेव्हा ते बोलणं कमी करतात, जवळीकही कमी करतात आणि हळूहळू भावनिक अंतर तयार करतात. हे अंतर कधीच भरलं जात नाही. कटू सत्य असं आहे, वृषभ राशी नात्यात अतिशय प्रामाणिक असतात पण त्याच प्रामाणिकपणाचा वारंवार गैरफायदा घेतला जातो. ते प्रेमात जिंकत नाही तर ते प्रेमात तुटतात. आता जाणून घेऊया कटू सत्य 6वं. वृषभ राशीचा राग संथ असतो पण लागला की संपवून टाकतो. वृषभ राशीचे लोक बाहेरून कायम शांत, स्थिर, संयमी दिसतात. ते कुणावर पटकन ओरडत नाही, गोंधळ घालत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर भडकतही नाही. लोकांना वाटतं अरे हा तर खूप शांत आहे, याला कधी रागच येत नाही. पण हीच सर्वात मोठी चुकी असते. वृषभाला राग येतो पण ते खूप दिवस गप्प बसतात. वृषभ राग दाबतात ते मनातच ठेवतात. का? कारण त्यांना भांडणं नको असतं, त्यांना नातं वाचवायचं असतं. म्हणून सुरुवातीला ते दुर्लक्ष करतात, शांत राहतात, दुसऱ्याला संधी देतात, समजून घेतात, स्वतःशीच तडजोड करतात. पण आतमध्ये त्या रागाचं ढग जमा होतं. वृषभाचा राग क्षणिक नसतो, तो संचित असतो. ते एकदाच रागवत नाही, ते अनेक छोट्या अपमानांचे, दुःखांचे, गैरसमजांचे तुकडे शांतपणे आत साठवत राहतात. आणि एक दिवस फक्त एक छोटंसं कारण पुरेसं असतं तो सारा राग ज्वालामुखीसारखा फुटण्यासाठी. आणि एकदा वृषभ लोकांचा राग फुटला तर ते नातं, मैत्री, संबंध काहीच वाचत नाही. भांडण नसतं हा अंतिम निकाल असतो. वृषभ रागावले की ते बोलणं बंद करतात, आपला पूर्णपणे संपर्क तोडतात, भावनांना कापून टाकतात, त्या व्यक्तीला मनातून कायमचं डिलीट करतात. त्यांचा राग आवाजात नाही तर निर्णयात दिसत असतो. लोकांना वाटतं वृषभ बदला घेत नाही, खरं तर ते फक्त दूर होतात. त्यांचं मी संपलो हे वाक्य त्या नात्याची शेवटी घंटा असते. ते मागे वळून पाहतच नाही, कितीही आठवण आली तरीही. कटू सत्य असं आहे, वृषभ राशीचा राग उशिरा येतो पण एकदा आला तर ते व्यक्तीचा अध्याय आयुष्यातून कायमचं बंद करतात. शांत राहणं ही त्यांची कमजोरी नाहीये तर ही त्यांचा शेवटचा इशारा असतो. कटू सत्य 7वं. वृषभ राशीला पैसा, स्थिरता, सुरक्षितता सर्वात जास्त महत्त्वाची असते. वृषभ राशीची एक गोष्ट जग चुकीची समजतं. लोकांना वाटतं वृषभ पैशासाठी लालची असता, पण खरी गोष्ट अगदी उलट आहे. वृषभ लोकांना पैसा आवडत नाही, त्यांना अस्थिरता आवडत नाही. वृषभ राशीची सर्वात मोठी भीती उद्या काय होणार. ते भावनिक असतात पण त्यांचा मेंदू कायम प्रॅक्टिकल असतो. त्यांना आवडतं स्थिर उत्पन्न, स्थिर घर, स्थिर नातं, स्थिर भविष्य आणि एक व्यवस्थित योजना. त्यांच्या आयुष्यात अचानकपणे गोंधळ, अनिश्चितता त्यांच्या मनाला घाबरवते. जगात तेवढंच कमवायचं नाही, वृषभाला आयुष्य तयार करायचं असतं. त्यांना पैसा म्हणजे सुरक्षितता, मान, स्वातंत्र्य आणि जबाबदारी. ते पैसा जमवतात कारण त्यांना माहीत असतं लोक परिस्थितीनुसार बदलतात पण पैसा परिस्थिती बदलू देत नाही.
वृषभ राशी मेहनत करता कारण त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहायला आवडत नाही. त्यांची जिद्द असते, माझ्या घरात माझं काहीतरी असलं पाहिजे, माझ्यासाठी मी उभा आहे, कोणाची गरज नाही. कठीण दिवस मला मोडू शकत नाही. ते आयुष्यभर मेहनत करता आणि हळूहळू पण भक्कमपणे उभे राहतात. लोकांना वाटतं वृषभ पैसे साठवतात, पण खरं तर ते भावनिक सुरक्षेला साठवतात. त्यांच्या मनात सतत एकच आवाज असतो, काही झालं तरी माझ्या घरच्यांना त्रास होऊ नये. अचानक काही संकट आलं तर मी तयार असलं पाहिजे. माझ्या लोकांसाठी माझ्याकडे नेहमी काहीतरी असलं पाहिजे. हाच त्यांच्या पैशामागचा खरा हेतू असतो. खरं कटू सत्य असं आहे, वृषभ राशी पैसा आवडीने नाही तर जबाबदारीमुळे जपतात. त्यांना आरामापेक्षा सुरक्षितता प्रिय असते. त्यांना दिखावा आवडत नाही, पण मजबूत पाया आवडतो. आणि म्हणूनच वृषभ राशी आयुष्यात उशिरा का होईना पण खूप मोठे होतात. कटू सत्य आठवं, वृषभ राशी भावनांनी भरलेले असतात, पण त्या दाखवायला त्यांना भीती वाटते. वृषभ राशीकडे एक अदृश्य कवच असतं जे सर्वांनाच दिसतं, ते म्हणजे त्यांचा शांत, स्थिर, मजबूत व्यक्तिमत्व. पण त्या कवचाचा आत काय असतं माहिती आहे? एक अत्यंत भावनाशील, संवेदनशील, कोमल हृदय. हो, वृषभ दिसायला कडक असतात, पण मनाने ते लवकर दुखतात. वृषभ भावना लपवतात कारण त्यांना लोकांवर विश्वास नसतो. त्यांना माहीत असतं, मी मन उघडलं की लोक मला जखमी करून जातील. म्हणून ते जे वाटेल ते सांगत नाही. दुःख मनात ठेवता, प्रेम शब्दातून दाखवत नाही, आपल्या वेदनांची जाहिरातही करत नाही आणि हसून सगळं झाकून टाकतात. त्यांची भावना इतक्या खोल असतात की त्या व्यक्त करायला त्यांनाच भीती वाटते. वृषभाला जवळ येणं सोपं नाही, पण एकदा ते मनात कोणाला घेतलं की ते खूप अटॅच होता. ते अटॅचमेंट इतकं गहिरं असतं की जर ती व्यक्ती सोडून गेली, बदलली किंवा तोडून गेली तर वृषभ आतून पूर्णपणे तुटतात. त्यांचं तुटणं कुणाला दिसत नाही, पण त्यांना महिनोन कधी ना कधी, वर्षानुवर्ष त्या वेदनेतून बाहेर पडायला लागतात. वृषभाची सर्वात मोठी समस्या ते स्वतःच्या भावनांच्या डेप्थ लोकांना सांगू शकत नाही. त्यांचं प्रेम मोठं असतं, त्यांची काळजी खोल असते, त्यांची निष्ठाही तीव्र असते, पण ते बोलत नाही. लोकांना वाटतं वृषभ बोलत नाही, पण खरा अर्थ असा आहे की ते बोलतात, पण ते आतमधून बोलतात. वृषभ एक गोष्ट कधीही दाखवत नाही. ते एकटे पडले की ती सर्वात जास्त दुखावतात. ते दाखवतात की ते स्ट्रॉंग आहे, पण त्यांचं मन शांतपणे रडत असतं. त्यांना बोलायला कोणीतरी हवं असतं, पण ते सांगत नाही, कारण त्यांच्या मनात एकच भावना असते की कोणालाही माझ्या भावनांचा भार देऊ नये. कटू सत्य असं आहे, वृषभ राशी जगात सर्वात मोठ्या हृदयाची लोक असतात, पण जग त्यांचं हृदय ओळखत नाही. ते भावना देतात प्रचंड, पण त्यांना समजणारे लोक फार थोडे असतात. आता जाणून घेऊया कटू सत्य 9. वृषभ राशीला कोणावर अवलंबून राहायला अजिबात आवडत नाही. वृषभ राशी बाहेरून कितीही शांत, नम्र, स्थिर दिसले तरी त्यांच्या आत एक गोष्ट अत्यंत घडवलेली असते. मला स्वतःच उभा राहायचं आहे, मला कोणाची मदत नको. त्यांना कोणावरही अवलंबून राहणं कमकुवतपणाचं लक्षण वाटतं. वृषभमध्ये सेल्फ रिस्पेक्ट प्रचंड असतो. त्यांच्यासाठी सन्मान, मदत, आत्मविश्वास, अवलंबन, मेहनत, शॉर्टकट, त्यांना कोणाकडेही मागणं, कोणाला त्रास देणं, कोणावर विसंबून राहणं हे बिलकुल आवडत नाही. ते तुटून पडले तरी ते स्वतःच उभा राहण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा ते अडचणीत असतात ते बोलत नाही, ते शांत राहतात, सगळं मनात ठेवतात आणि आतून उपाय शोधत राहतात. लोकांना वाटतं हा तर काहीच बोलत नाही, म्हणजे याला काहीच प्रॉब्लेम नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की त्यांना मदत मागणंच जमत नाही. त्यांना भीती वाटते, लोक कधी बदलतील, कधी तिरस्कार करतील, कधी उपकारांची आठवण करून देतील, म्हणून ते स्वतःच लढतात. वृषभ राशी एक सेकंदात दूर जातात जेव्हा त्यांना जाणवतं की ते दुसऱ्यावर भार बनत आहे. त्यांना कोणाची दया नको असती, सहानुभूती नको, किंवा मी तुला मदत केली असं ऐकायलाही नको, ते चुकीचे असले तरी. त्यांना स्वतःचा मार्ग शोधायचा असतो. त्यांच्या आयुष्यातील मोठी कटुसत्ता ते सगळ्यांना आधार देतात, पण स्वतःच्या वेळी ते एकटेच असतात. त्यांना आधार हवा असतो, पण बोलायला नाही जमत. ते आतल्या आत तुटत असतात, पण बाहेरून ते नेहमी आपल्याला स्ट्रॉंग दिसतात.
ऋषभ स्वतःची किंमत ओळखतो आणि म्हणूनच तो स्वतःवरच विश्वास ठेवतो. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवणे हीच त्यांची शक्ती आहे. कटू सत्य असं आहे, वृषभ राशी जगावर नाही तर स्वतःवर अवलंबून राहायला शिकलेली असतात. म्हणूनच ते इतरांपेक्षा जास्त मजबूत, जास्त स्थिर आणि जास्त प्रौढ दिसतात. आता बघूया कटू सत्य 11. वृषभ राशीला बदल अजिबात आवडत नाही. अचानकपणा त्यांच्या मनाला हादरवतो. वृषभ राशीचा स्वभाव जमिनीसारखा असतो, स्थिर, शांत आणि घडवलेला. त्यामुळे त्यांना आयुष्यातील अचानक बदल, नवीन परिस्थिती, अनिश्चितता यांचा तीव्र तिरस्कार असतो. लोकांना वाटतं हा खूप स्लो आहे, हा बदल स्वीकारत नाही, हा हट्टी आहे. पण खरं कारण खूप खोल आहे. वृषभ राशीचं मूल तत्व स्थिरता. त्यांना एकदा गोष्ट कशी आहे हे कळालं की ते असंच राहावी अशी त्यांची इच्छा असते. कारण त्यांच्या मनात शांतता, रुटीन, प्लॅनिंग आणि निश्चिततेवर टिकून असते. ते नातं असो, काम असो, घर असो किंवा जीवनशैली, ते बदलायला वेळ घेतात. ते आधी निरीक्षण करतात आणि मग हळूच पुढे सरकवतात. त्यांना अचानक निर्णय, अचानक नात्यातील बदल, अचानक आर्थिक संकट, अचानक वेगळं वातावरण हे मानसिकदृष्ट्या खूप डिस्टर्ब करतं. ते बाहेरून काहीच दाखवत नाही, पण त्यांच्या आत एक गोंधळ निर्माण होतो. त्यांना काय चाललंय, काय होणार, मी कुठे उभा आहे, अशा हजारो प्रश्नांचा भडीमार सुरू होतो. वृषभची प्रगती संथ असते, पण ती स्थिर असते. ते एका वेळी फक्त एकच पाऊल टाकतात, पण ते पाऊल कायमचं असतं. त्यांना उड्या मारणं, जोखीम घेणं, अचानक बदल यात काही इंटरेस्ट नसतो. त्यांचं मन म्हणतं, जे मजबूत आहे ते बदलू नको, जे स्थिर आहे त्याला हलवू नको. नात्यातही हेच होतं. कोणीतरी अचानक दूर गेलं, वागणं बदललं, गैरसमज वाढले किंवा त्यांच्यावरचा पूर्णपणे विश्वास तुटला तर ऋषभ पूर्णपणे हादरून जातात. ते त्यांना इमोशनली ड्रेन करतं. ते शांत होतात, मागे घेतात आणि मनात एक वेगळीच प्रकारची भिंत उभी करतात. कटू सत्य असं आहे, वृषभ राशी बदलाला विरोध करत नाही, त्यांना अस्थिरता त्रास देते. म्हणून ते त्यांची लोक, त्यांचे वातावरण, त्यांचे नाते आणि दिनक्रम काळजीपूर्वक जपतात. त्यांना बदल आवडत नाही, पण ते एकदा स्वीकारला तर तो बदल कायम ठेवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं कटू सत्य 11, वृषभ राशी एखाद्या व्यक्तीचा अध्याय संपवला तर तो कायमचाच संपवतो. वृषभ राशीचं हृदय खूप मोठं असतं. ते लोकांवर प्रेम करतात, विश्वास ठेवतात, नातं जोपासतात, प्रत्येक गोष्ट मनापासून देतात. पण या राशीत एक असा गुण आहे जो लोकांना समजूच शकत नाही. वृषभ एकदा मनातून कोणाला काढून टाकलं तर त्या व्यक्तीसाठी त्याचं मन पुन्हा तो कधीच उघडत नाही. वृषभ नातं तोडत नाही, पण जेव्हा तोडतात ते शांतपणे आणि कायमचं. ते भांडण करून, गोंधळ घालून किंवा नाट्यमय पद्धतीने नातं संपवत नाही. ते फक्त बोलणं कमी करतात, भावनांना बंद करतात, तुमच्याकडून अपेक्षा काढून टाकतात, अंतर ठेवायला शांत होतात आणि ही शांतता म्हणजे नात्याचा अंत. कारण त्यांचं मन एकदा तुटलं की ते पुन्हा जोडता येत नाही. वृषभाला लोकांनी वापरून घेणं, फसवणूक करणं, शब्द आणि कृती न जुळणं, अनादर, खोटं बोलणं, उपकार दाखवणं हे अजिबात सहन होत नाही. ते खूप संयमी आहे, पण एकदा सीमा ओलांडली की ते परत वळूनही पाहत नाही. जगातील सर्वात शांत गुडबाय वृषभ राशी देतात. ते ब्लॉक करत नाही, भांडण नाही, रडारड करत नाही, पोस्ट करत नाही. ते फक्त तुम्हाला त्यांच्या जीवनातून हळूहळू, शांतपणे, पूर्णपणे मिटवून टाकतात. जे लोक रोज त्यांच्या आयुष्यात होते ते अचानक अनोळखी बनतात, हे वृषभच करू शकता फक्त. आणि सर्वात आश्चर्य म्हणजे ते परत येत नाही. जगाचं काहीही झालं तरी लोक बदलले, माफी मागितली, परिस्थिती बदलली, वृषभ मनातून एखाद्याला डिलीट केलं की त्या फोल्डरला रिस्टोर करायचा पर्याय त्यांच्याकडे नसतो. ते पुढे जातात शांतपणे, सन्मानाने आणि कायमचं. कटू सत्य असं आहे, वृषभ एकदा नात्यातून बाहेर पडले तर ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात शांत पण सर्वात अंतिम निर्णय असतो. ते दुसऱ्याला दुखावण्यासाठी नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी दूर जातात. वृषभ बोलत नाही, पण त्यांची शांतता त्यांच्या नात्याचा शेवट सांगून जाते.
खरंच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणजे नक्कीच तुमची रास वृषभ असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची रास वृषभ असेल. हे जे मी तुम्हाला आत्ता 11 कटू सत्य सांगितलं वृषभ राशीबद्दल, हे खरंच खूप सत्य आहे आणि वृषभ राशीचे लोक असेच आहे. माझा नवरा त्याची पण रास वृषभ आहे आणि खरंच यातलं एकही सत्य मी डिनाय करू शकत नाही आहे. इतका साधा शांत पण खूप निर्णयावर ठाम राहणारा माझा नवरा आहे. तुम्हीही वृषभ राशीचे असाल आणि तुम्हालाही हे कटू सत्य पटले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.